रीमा, मग आता काय करायचं? आम्ही जाऊ का? नाही नाही, तुम्ही थांबा, मी बघून येते. तेच म्हणत होते, येईलच ती. बसा, मी आले. आज माझ्या स्वानंदीने वाचवलंय तुला, नाही तर गेलीच होतीस 12च्या भावात. सुटलीस ग माझ्या हातून, नाही तर जन्मभराची अद्दल घडवली असती आज तुला. अहो ललिताताई, तुम्ही किती छान दिसताय. माझीच दृष्ट लागेल हो. कसली भारी दिसतेस ललिता. तुम्हा तिघींची खरंच दृष्टच काढायला हवी ग. वहिनी, अहो काहीतरीच काय, तुमची कशी दृष्टी लागेल? अगं तसं नाही, डोक्यावरून पदर घेणं ही आपल्या कुटुंबाची किती जुनी परंपरा आहे. आणि आजच्या पिढीतल्या सुनाही ते परंपरा पाळतायत म्हटल्यावर दृष्टच नको का काढायला ग त्यांची.
काय परंपरा? हा तर अडाणीपण आहे. संपदा, अगं काहीतरी काय बोलतेस? आई काय चुकीचं बोलले मी? बायकांनी डोक्यावर पदर घेऊन राहणं म्हणजे पुरुषांनी घातलेलं बंधन आहे. आपण का गुलामी सहन करायची? ताई, कसली गुलामगिरी? आणि ताई, कसं आहे ना, ज्या सुनेचं आपल्या कुटुंबावर प्रेम असतं तिला आवडतं असं परंपरा पाळायला. आणि आमच्यावर कोणीच बळजबरी केली नाहीये. आम्ही आमच्या मनाने आणि आनंदाने पदर घेतला. आणि आम्ही छान दिसतोय असा पदर घेऊन. कधीही न बोलणारी निलिमा इतक्या आत्मविश्वासाने बोलते. डोक्यावर पदर घेतला त्याचाच परिणाम असेल नाही कदाचित. संपदे, अगं परंपरा या गोडच असतात. जेव्हा त्यांची सक्ती होते ना, तेव्हा त्या जाचक होतात. आणि हे मला अगदीच मान्य आहे की रोजचं काम करताना असा पदर घेऊन वावरणं जरा कठीण आहे, पण सणासमारंभाला घ्यायला काहीच हरकत नाहीये. एक मिनिट तुम्ही सगळ्या काय पदरावर चर्चा करत राहणार आहेत का? संपदाशी जरा बोलू तरी दे मला. काय संपदा, कशी आहेस? सासूबाई का निघाल्या तुझ्या? त्यांना निमंत्रणाचा फोन केला होता मी. हो, त्यांची तब्येत बरी नाहीये. त्यांना स्ट्रिक्टली बेड रेस्ट सांगितले. हो का? पण ही सगळं करून आली आहे. हा, हो ते तर दिसतच आहे. त्यामुळे बिचारीला तयार व्हायला सुद्धा वेळ मिळाला नाहीये. काहीतरीच बोलतेस ना ललिता तू. अगं किती छान तयार झाली आहे ती. अगं तेच म्हणायचंय मला. संपदा, तू परंपरा पाळण्यापेक्षा ना जरा माणुसकीने वाग तुझ्या सासू. माझी स्वानंदी असे ना तर अजिबात असं वागली नसते ती कुणाशी. सॉरी, म्हणजे मी तुला असं बोलते, पण काय आहे ना, तिला कोणी बोललेलं मला अजिबात सहनच होत नाही. मी पण हेच बोलले तिच्या सासूबाईंशी, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. हो, काय म्हणा संपदा, किती भाग्यवान आहेस तू. अशी आई आणि अशी सासू मिळाली तुला. पण सगळ्यात नशीबवान तर मी आहे. मला तुमच्यासारखी सासू मिळाली. बरं बायकांनो, हळदी कुंकू करून घेताय ना? नाही, सरबत वाटून आमचे हात दुखायला लागले. महेश येणार आहे ना ग? हो, येणार आहे ना महेश तिला न्यायला. हा, मी जरा फोन करून येते त्याला. होय.
आजी अगं. आणि मी हॅलो आई. हा हॅलो महेश. अरे तू इथेच येतोयस ना स्वानंदीकडे? हो हो हो. मग तुला वेळ आहे का निघायला अजून? हा मी जरा बिझी आहे. मी एक काम करतो, निघालो ना की तुम्हाला मी फोन करतो. हो पण आम्ही वाट बघतोय. हा आणि महेश याने ठेवला फोन. किती वेळा खोटं बोलायला लावणार आहेस अजून? आई, अगं तू काय करतेस? बस बस इथे बस 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 हळू हळू. बस सावकाश सावकाश. पाठ टेको. काय ग तू कशाला आलीस आई? फोन होता ना उशाशी, मला बोलवायचं ना, मी आलो असतो. तू इतका अस्वस्थ इतका बेचैन असताना मी कशी स्वस्थ बसून राहीन महेश? तू स्वानंदीकडे जायचा होतास ना? हे जा बस वाटत आई. मला तुझी घालमेल कळते महेश. अरे आई आहे मी तुझी. पण हे बघ माझं ऐक महेश. अरे आमचं सगळं झालंय, आमचा संसार झालाय. आता तुमच्या दोघांचा संसार व्हायचाय. हे बघ माझं ऐक. तू संपदाला नाराज नको करूस. तिचं मन राख. तू आमची काळजी नको करू महेश. असं का बोलतेस तू? तुमच्याकडे दुर्लक्ष करीन का मी? जमणार आहे का मला हे? अरे असं म्हणून कसं चालेल? संसार करायचाय तुम्हाला एकत्र महेश. महेश मी काय बोलते? चुकलं माझं. संपदाच्या बाबतीत पूर्णपणे चुकलं. मला वाटलं होतं माझं प्रेम तिला बदलेल. असं काहीच झालं नाही ग. महेश अरे अल्लड आहे ती. लहान आहे अजून. येईल तिला समज. आई स्वानंदी तिच्यापेक्षा लहान आहे. मग ती कशी व्यवस्थित वागते? माझंच चुकलंय. मला पसंत पडली म्हणून तुम्ही पण हो म्हटलं. अरे असं नाहीये. आम्हाला पण आवडते ती. चांगल्या संस्कारी घरची मुलगी आहे म्हणून तर आम्ही पण तुझ्या लग्नात मोडता नाही घातला महेश. नाही आहे. मी हरलोय तिच्या पुढे. एक शब्द ऐकायची ना आता ताकदच उरली नाही माझ्यात. महेश काय बोलतोयस? आई लग्न फसलं. ची मोठी स्वप्न आहेत, नाही पूर्ण करू शकत. मला कळतच नाही माझं प्रेम कमी पडलंय का तिच्या मागण्या जास्त येत आहे. असं नाही. काय होईल सगळं ठीक होईल. संपदा महेश येणारे म्हणालाय पण कधी येतोय वगैरे काही नाही सांगितलं त्यांनी. थांब मी करते फोन. स्विच ऑफ येतोय फोन. काय बावळट आहे हा. अरे संपदा असं बोलू नाही ग. आई तू स्वानंदी जरा ये ना. आपण मला बोलायचंय तुझ्याशी. काय? ताई अगं काय किती पटापट रंग बदलतेस ग स्वानंदी. हा माझी बाजू घ्यायची सोडून सासरच्यांची बाजू घेतलीस. मला खाली दाखवायचं होतं ना तुला. नाही ग ताई. म्हणून सगळ्यांसमोर मला बोललीस नाही काय? हे बघ ताई जे बरोबर आहे ना मी त्या बाजूने बोलली. आणि या माझ्या घरच्या पद्धती आहेत त्याला अशी नावं ठेवलेली मला नाही चालणार. आणि हो तू ज्याला रंग बदलणं असं म्हणतेस ना
त्याला सासरच्या रंगात रंगणं असं म्हणतात. आणि प्रत्येक सुनेला हे कळलं तरच संसार सुखाचा होईल. तू ना एक्सक्यूज मी, अगं संपदा, महेश नाही आला? माहित नाही. बरं, चला चला. हो ताई, प्लीज तुझा मूड नीट कर, सगळे येतात. चला. अंजली ताई, मी काय म्हणते की आपण या दोघांचे जे काही ताट कौतुक करून घ्यायचे ते करून घेऊया का? हो हो चालेल ना. हो हो, चला ग. नीलिमा, अगं नील आणि स्वानंदीला सुद्धा बोलून घे इकडे. हो आजी. आणि चला ग, हे घे. सण करायचं. ललिताबाई, तुम्ही सुद्धा या ना जरा. पाठ आणशील जरा निरंजन? 2 मिनिटं. काय मदत करू का? हो हा, बसायचं. बस बस झालं का? वा वा वा. वा, मजा आहे. तुझी पण मजा आहे. वा, संपवायचं सगळं. नाही म्हणायचं, नाही घ्यायचं. आई नको नको हे. अरे घे घे. अरे बघ तरी काय दिलंय. चे नाही, जेवढं जमलं तेवढं केलंय. गोड मानून घ्या. अरे वा, छान. आणि आमच्या संपदाच्या पसंतीने आणले. तिचा चॉईस खूप चांगला आहे. हो. अरे वा, मस्त. आणि आई, माझ्या सासरकडच्या सगळ्याच मंडळींची चॉईस खूप छान आहे. खास करून तुमच्या धाकट्या मुलीची. हे ऐकायचं होतं मला. मस्त आहे. ललिता, सांभाळ ग तुझ्या लेकाला. हातातून निष्ठच चाललाय. देशपांड्यांचा झालाय आता तो. अहो, तो पहिल्यापासून देशपांड्यांचाच आहे. बरं, चला उठायचं का आता? नाही, थांबा. मला काकूंकडनं पण हळदी कुंकू लावून हवंय आणि आजीकडून पण. काहीतरीच काय म्हणजे ह्याआधी आपल्या घरी कधीच असं झालं नाहीये. त्या कशा काय हळदी कुंकू लावणार? त्या काय शवश नाहीत? आई, आधुनिक दिसण्यापेक्षा विचारांनी आधुनिक असणं जास्त महत्वाचं आहे. आणि कुठलीही बाई वैधव्य असं मागून नाही ना घेत. काकू घरातल्या मोठ्या आहेत, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मला मिळायलाच हवा. माझा आशीर्वाद तर आहेच ना तुम्हाला, पण हळदी कुंकू वगैरे म्हणजे? तुमचे आशीर्वाद आहेतच, पण मला माझ्या सौभाग्यासाठी आशीर्वाद हवे.
आणि तुमचं किती प्रेम आहे ह्यांच्यावर. त्यामुळे मला कुंकू लावणं हा तुमचा अधिकार आहे. नाही म्हणजे आता काय करायचं ग ललिता? तिला काय विचारतेस ताई? तिच्या लेकरांवर माया करताना तिला विचारून केली होतीस का? उठ, लाव तिला हळदी कुंकू.